मन मंदिरा गजर भक्तीचा. घरामध्ये एकच मुलगा आहे आणि तो अत्यंत हुशार आहे, तेव्हा जास्ती काही चर्चा होत नाही. पण 2 मुलं असल्यानंतर चर्चा होते. आमचा धाकटा ना जेमतेम पास होतो, थोरला विचारायचं काम नाही. माझं बोलणं कळलं का? हां, तसा काही ढ नाही तो, पण ठीक आहे, 60-65. हा एकदम 90च्या पुढे. ही जशी तुलना आहे त्यातली. तसं ज्ञान शब्द तिन्ही ठिकाणी आला, पण त्या ज्ञानाची भूमिका जर कळली नाही. आता एक लक्षात ठेवा, 60च्या पुढे गेल्यावर फर्स्ट क्लास मार्क कशी दिले जातात? फर्स्ट क्लास कुठून सुरू होतो? 60च्या पुढे. मग आता नुसतं सांगून मोकळं व्हा फर्स्ट क्लास मिळाला, पण किती मिळाले? तर 60 मिळाला निळाला, 75 आला तर फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन. फर्स्ट क्लास नुसता नाही तर विथ डिस्टिंक्शन. आणि 90 मिळाला तर त्याच्याबद्दल डिस्टिंक्शन विथ डिस्टिंक्शन. तसं अर्थ काय आहे? हे सगळे ज्ञानी आहेत. तसं गुणमय ज्ञान, वृत्ती ज्ञान आणि सत्ता ज्ञान, एवढा प्रपंच जो परमार्थामध्ये चाललेला आहे तो तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न आहे की तुम्हाला काहीही मिळायचं नाही, फक्त जे मिळून आहे त्याची ओळख पटवून घ्या. एवढाच ह्याच्यातला विषय आहे. आणि काय आहे, ते मिळून आहे ते तुमच्याहून परिच्छिन्न करता येत नाही, म्हणून लवकर हाताला लागत नाही. माझं बोलणं कळलं का? ते इतकं अपरिच्छिन्न आहे की तुमच्यापासून ती वस्तू निराळी करता येत नाही. वस्तू निराळी का करता येत नाही? तर ती तुमच्याहून निराळी नाही म्हणून. तसं नीट लक्षात घ्या. तसं सत्ता मात्र ज्ञान जाणण्याकरता आयुष्याचे आयुष्य जन्मजन्मांतरापर्यंत का जातात? ज्ञानोबा जेव्हा म्हणतात जवळी आहे परी भेटेना, काय सांगतायत? जवळ आहे पण भेटत नाही. नित्य प्राप्त आहे, नित्य उपलब्ध आहे, पण नित्य प्राप्त आहे कळत नाही. म्हणून प्राप्त शब्दाची एक ओवी सांगतो. ऐसे प्राप्त पुरुष येथे नाहीत गा बहुत, हिंडताव ह्या जगात कदाचित एखादा देखील. प्राप्त परमात्म्याला अप्राप्त प्रतीतीने भोगणारे सगळे आहेत, पण प्राप्त परमात्म्याला प्राप्त प्रतीने भोगणारे असे प्राप्त विरळ आहेत. काय सांगितलं? प्राप्त परमात्म्याला प्राप्त प्रतीतीने भोगणारे असे प्राप्त विरळ आहेत. म्हणून ऐसे प्राप्त पुरुष आहेत संसारी नाहीत गा बहुत, हिंडता अवघ्या जगात, अवघ्या जगात कदाचित एखादा देखील. परमार्थिक सगळेच आहेत, देवाच्या मागे सगळेच लागलेत, पण देव ज्यांच्या मागे लागलाय असे विरळ आहेत. माझं बोलणं कळलं का? सगळे देवाच्या मागे आहेत, पण देव ज्यांच्या मागे लागलाय असे संत विरळा. ऐसा विरळा ज्ञानदेव. काय म्हणतायत? हा ज्ञानदेव, असे संत हे विरळे आहेत. म्हणून परमार्थाच्या विशिष्ट भूमिकेवर जाऊन अधिष्ठित झाल्यानंतर काही मिळवायचं नाही. एक खरोखर माझंही भाग्य आहे आणि तुमचंही भाग्य आहे की एवढा मोठा गहन ग्रंथ आपण 4-5 वर्ष ऐकतोय, बरं का. आणि तुम्ही मंडळी आवडीने प्रेमाने येतात, हे खरंच कौतुक आहे. याचा अर्थ असा आहे की ज्ञानोबारायांना सुद्धा वाटतंय की सामान्य माणसांना सुद्धा असं कोणी म्हणू नये आम्ही अमृतानुभवाला हातलंय आम्हाला कळत नाही. चांगले मोठे मोठे प्राध्यापक मंडळी सुद्धा ज्ञानेश्वरी हातात घ्यायला तयार नाहीत. कळलं का तुम्हाला? हां. आणि जो ज्ञानेश्वरी शिकवतो कॉलेजमध्ये तो तेवढ्यापुरती शिकवतो, आणि शेवटी साहित्याच्या मराठीच्या पेपरमध्ये
जर ज्ञानेश्वरी असेल तर ती 12 मार्काची असते. तेव्हा 100 मार्कामधून जर 12 मार्क नाही मिळाले तर काही हरकत नाही, नाही का? म्हणून ज्ञानेश्वरीचा अभ्यासच कुणी करत नाही, कारण ज्ञानेश्वरी हे ऑप्शन आहे. आन्सर दिस ऑर दिस. मग तो म्हणला हे ऑप्शन कशाला पाहिजे, बघूच नाही, कारण शेवटी 12 मार्क. माझं बोलणं कळलं का? तसं नीट लक्षात घ्या, इथे मार्कच नाहीत. ज्ञानेश्वरी करता किंवा अमृतानुभव करता कॅटेगरी नाही, सर्व कॅटेगरीच्या पलीकडे आहे. म्हणून शब्द काय वापरलाय, कुणाची लक्षणं? जीवनमुक्त. जीवनमुक्त म्हणजे जीवनातून मुक्त झाला म्हणजे मेला का? नाही, जीवन आहे पण कर्तेपणातून मुक्त झाला. माझं बोलणं कळलं का? जीवन आहे पण कर्तेपणातून मुक्त झाला. प्रत्येक कर्म, लहान सहान कर्मामध्ये सुद्धा असं वाटतं मी केलं. लहान सहान कर्मामध्ये सुद्धा काय वाटतं, मी केलं आणि मी केलं म्हणून झालं. बरं का, इथे हाच मोठा गमतीदार प्रश्न आहे. बरं का, इथे मी केलं नाही, त्यांनी माझ्याकडून करवून घेतलं. त्यांनी करून घेतलं म्हटलं की तुम्ही मुक्त झाला. माझं बोलणं कळलं का? हा घरी आला आणि बायको काही घरात नव्हती, ती माहेरी गेली होती. हा जो तापला आला. ती आल्या बरोबर जी फैर सुट गेली. बाप म्हणला का रागवतोस तिला, मला विचारून गेली होती. झालं का? कशाला एवढी बडबड करतोस? हां, तुला 4 वेळा फोन करायचा प्रयत्न केला, फोन बंद करून ठेवतोस आणि रागवतोस पुन्हा तिला. मी दिली होती परवानगी. मुक्त म्हणजे कळलं का? जाऊन सुद्धा तिच्यावर काही नाही, कारण पाठवली मी, ती गेली नाही. तसं करणारा तो मी नाही. करणे का न करणे हे आघवे तोच जाणे. विश्व चळत असे येणे परमात्मेनी. म्हणून करता बाजूला सारला की तुम्ही जीवनमुक्त झाला. हा साधा सरळ सोपा अर्थ सांगतो. तुम्ही कपडे बदलले का, केस वाढवले का, मिशा वाढवल्या का, झोळी घेतली का, प्रश्न नाही आहे. 700 राण्या असून राजा जनक विदेही म्हटला आला. विदेही राजा जनक, काय आश्चर्य आहे. विदेही राजा जनक, किती बायका? 700. आणि तुम्ही एक नसून सुद्धा मुक्त नाही. कळलं तुम्हाला? एखाद्याचं लग्न झालं नाही तरी तो म्हणाला अहो काय महाराज काय. बघा दोघाची भाषा बघा. अहो का हो घरी का निघाला? अहो म्हटलं आमचं घरी कोण आहे, मलाच घरी जाऊन नीट करावं लागतं. दुसऱ्याला विचारलं तुम्ही का घरी निघाला? अहो म्हटलं लवकर नाही गेलं तर बायको शंक करते. आलं का? दोघांचं तेच आहे. म्हणजे दोघंही अडकलेलेच आहेत ना. म्हणजे अडकले नाही असं म्हणू नका. तसं बायको नाही केला म्हणजे संसारातून मुक्त झाला नाही. नाही 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 नाही. तसं कर्तेपणामध्ये, कर्तेपणातून मुक्त व्हा म्हणजे जीवनमुक्त झाला. म्हणजे घडेल घडेल त्याच्यातून आनंद बघाल. जे जे घडेल. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले इतका अवघड नाही, अवघड आहे, सोपं नाही. काही ऐसी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा धुरतसे. काही ऐशी दशा, ही दशा माझ्या अंगावर केव्हा येईल? दशा म्हणजे अवस्था, दशा म्हणजे दशा नाही. काय हो त्याच्या संसाराची दशा झाली नाही. दशा म्हणजे ती भूमिका, ती अवस्था. तसं ही दशा केव्हा प्राप्त होईल? माझं बोलणं कळलं का? संसारातलं गमतीचं दृष्टांत देऊ का? मातृत्व केव्हा प्राप्त होईल? पती भेटल्याशिवाय नाही. तसं ही दशा केव्हा प्राप्त होईल? सद्गुरू भेटल्याशिवाय नाही. साधं सरळ गणित आहे याच्यातलं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज जे वर्णन करतायत
ते सद्गुरू कृपेने वर्णन करतायत. म्हणून ज्ञानेश्वर म्हणे नाही, म्हणे निवृत्तीदास अवधारी दोली. निवृत्तीचा दास जो ज्ञानेश्वर आहे तो काय सांगतोय ते ऐका. आणि म्हणून या ठिकाणी अज्ञानाचा दांडोळा घेऊन एकदा ते नाही सिद्ध झालं, मग आता ज्ञानावर येऊन उभं राहिले. ज्ञान अज्ञान हे दोहीचे अभाव होऊन केवळ ज्ञान मात्र राहतं. काय शिल्लक राहतं तिथे? ज्ञान मात्र. शिल्लक काय राहिलं? ज्ञान मात्र. बस, केवळ आनंद. आनंद जो घडेल, चांगलं तरी आनंद, वाईट तरी आनंद. ती म्हणाली सोपं आहे का? अहो सोपं नाही म्हणून तर जीवनमुक्त म्हटलंय ना. काय सोपं नाही एवढं तरी ऐकून घ्या. ऐकायला काय हरकत आहे बरं का. लंडनला जाऊ नका, पण इथे बसून वर्णन तरी ऐका ना, कुठे बिघडलं. नाही तर आता स्लाईड शो आहे, टी व्ही चॅनलवर दाखवतातच प्रत्येक देशाची माहिती. आज ऑस्ट्रेलिया, तर उद्या इंग्लंड, तर उद्या इजिप्त, सगळे दाखवतात. जाऊ नका, निदान बघा तरी. तसं आपली प्रवचनं हे एकदम मुक्कावना पोचलेली नाही, स्लाईड शो आहे एवढं समजा. एक माझ्या घरात घरडं उदाहरण सांगतो. आता काही फार जुनी गोष्ट आहे ही, फार म्हणजे जवळजवळ 40 वर्ष झाली असतील, 30 तर नक्कीच. मी घरातल्या बायकांच्याबरोबर कधीही मार्केटिंगला गेलो नाही, कधीही जात नाही. एकदा गेलो, त्याचा वाईट अनुभव आल्यानंतर त्याने आपण आपलं तिथे जावं वेड्यासारखं सगळ्याच्या तोंडाकडे बघावं. नाही, ती कथा मोठी लांब आहे. कशा करता सांगितलं की इतकं सोपं नाही. आणि तिथे गेलो मी. ते महत्त्वाचं सांगायचं राहिलं. चांगल्या मोठं साडीचं दुकान. मला वाटतं आमच्या भगवतीच्या लग्नाच्या वेळ असेल, त्यालाही आता बरीच वर्ष झाली, 30-35 वर्ष झाली. मग त्याने साड्या टाकल्या 400, 500, 2000, 3000, 5000. मी म्हटलं कुतूहल म्हणून, तुझ्या दुकानात उत्कृष्ट साडी किती आहे? त्या काळामध्ये तो म्हटला 1.5 लाखाची आहे. घेता का? म्हटलं घेण्याकरता नाही, बघण्याकरता आण. म्हणजे मी सांगीन तरी, मी घेतली नाही पण बघितली. तसं तुम्ही सांगा जीवनमुक्त नाही पण कानाने ऐकला. घेतली नाही पण बघितली. नाही, बघितली हे काय कमी आहे? अरे एरवी कोणाला कोण दाखवतो? असले साडे ते काही दाखवत नाही, ते गिराईक बघून ओळखतात. माझं बोलणं कळलं का? गिरायकाने पाऊल टाकलं की त्याचा अवतार बघूनच ते ओळखतं की याच्या पुढे कोणचा माल टाकावा. आणि उगीच ती साडी हाताळायला देत नाहीत आणि चुरगळायला देत नाहीत. जे गिरायक आहे त्याच्या पुढे बाई बसा, तुम्ही सांगू नका मला, मला माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे ते, बरं का. जी एवढं ते 9 इंचाचं फडकं 400 रुपयाचं वापरते शेंबूड पुसायला. क्षमा करा मला, अहो ते लेडीज हँकरची हो, असं काय करता. ती एवढीच असते पण 400 रुपये त्याचं एवढं. मग रुमालाचं 400 तर अख्ख्या साडीचं किती? मी काय म्हटलं, घ्यायचं नाही आपल्याला सध्या, पण पुढे पाठीमागे तेवढे पैसे जर आपल्याकडे आले, तेवढी वृत्तीत फरक पडला, तेवढं संत कृपेने ज्ञान आपल्याकडे प्राप्त झालं, तर ती अवस्था सहज प्राप्त होईल. मग तिथं अनोळखी वाटायला नको. म्हणून विशेष काही प्रवचन सांगणार नाही, फक्त आपण त्या दारात जाऊन उभं राहायचं आहे. म्हणून जीवन मुक्त. आता जीवन असून त्याच्यातून मुक्त कसं होऊ शकता? अशक्य आहे. पण कर्तेपणा बाजूला काढला की मुक्त. मुक्त मुक्त. बघा, मोठ्या मोठ्यांच्या लोकांच्या बायका असतात की नाही, त्यांची दुकानात खाती असतात, बरं का. मग तो काढते 4000, 5000, 10,000 बिल झालं. मग तो सांगतो, बाई 10,000 बिल झालं, तुला काय करायचं आहे? लिहून ठेव ना, लिहून ठेव ना.
आलं का लक्षात? ही घेऊन मोकळे होते, ही नेसून सुद्धा मोकळे होते. नवरा म्हणतो केव्हा सांगितलं? परवा तुम्ही आणा म्हणले ना तेव्हाच आणल्या. आणि त्यांनी पैसे मागितले तर ती म्हणते काय इज्जत काढतं का आमची? खाताय त्यांना मागा. क्या बात आहे. घेणारीही वापरणारीही त्यांना मागा, जगणारे तुम्ही. माझं म्हणणं कळलं का? जगा तुम्ही पण मागा त्याच्याकडे. करता तो आहे, सर्व त्याच्या सत्तेने घडते. हे एकदा कळलं की झाला मुक्त. ती साडी वापरून मुक्त आणि हा न घेता बद्ध. काय म्हटलं मी? हा न घेता. धन्य आहे म्हणला माऊली. हे बायकोला म्हणला, माऊलीला नाही म्हटलं. धन्य आहे म्हणे. काय 10,000च्या साड्या? अगं म्हणला तू नेसतेस आणि माझ्या डोक्यावर म्हणली काय तुम्हाला काही कमी आहे का म्हणली. हां, किती कंजूसपणा कराल. पुन्हा दम मारला. माझं बोलणं कळलं का? हां, याचा अर्थ करतेपणा स्वतःकडे घेतला की संपलं. करतेपणातून मुक्त झाला तो जीवन मुक्त आहे. हे जीवन माझं नाही, हे जीवन त्याचं आहे. समर्पिली काया तुका म्हणे पंढरीराया. काय म्हणतात? समर्पिली काया. माझं संबंध जीवन तुझ्या चरणी अर्पण केलं. आता या जीवनामध्ये जे चांगलं घडेल जे वाईट घडेल ते सगळं तुझंच. तुझे तुझं पावले माझा नवस पूर्वी आता. तुका म्हणे राखे आपुलिया शरणांगता. तुझे तुझं पावले, बस तुझं तुला पावलं. आमचं काही नाही, आमचं काही नाही. काय ठरवायचं ते ठराव, काय ठरवायचं ते ठराव. जिंकायचं किंवा हरायचं, मरायचं किंवा जगायचं, यश किंवा अपयश हे तू ठरव. तू अपयश जर दिलं तर आम्ही एवढंच मान्य करू की याच्यात सुद्धा काहीतरी कल्याण आहे. तक्रार करणार नाही. जो जीवनमुक्त आहे तो कधीही देवाने जे करतो त्याच्याबद्दल तक्रार करत नाही. मी मागे सांगितलंय, पुन्हा आज सांगतो. देवाजवळ संताजवळ कधीही काही मागू नका. एक सांगतो, बायकांनी नवऱ्याजवळ कधीही काही मागू नये. संसारातली गोष्ट मागावी, जनरल लागेल ती, पण व्यक्तिगत काहीही मागू नये. फक्त त्याच्या कानावर घालावं. नाही कळलं तर नाही कळलं तर नशीब माझं. एवढंच सांगावं. नात्यातली 4-5 लग्न आली आहेत. मागच्या साड्या आहेत, पुष्कळ झालं. त्याला कळेल काय मागायचं आहे ते. उगीच टुमणं मागेत लावू नाही. दुधाची पिशवी आणली तशी. बरं का, उगी असं टुमणं लावू नये. मला काय ना तो शेवटी कोण म्हणणार आहेत? वामनरावची बायको काय नटली आहे. कौतुक कोणाचं? वामनरावचं. वामनरावचं. अहो ही नटून जाते नखापासून केरापर्यंत, पण किंमत तिच्या श्रीमंतीची होत नाही. वामनरावची परिस्थिती सुधारली बरं का. कळलं का? दागिने घातलेत तिने आणि चर्चा त्याची. तसं आहात तुम्ही पण चर्चा प्रभूची. म्हणजे ती घालून सुद्धा काही नाही. कळलं तुम्हाला? घालून सुद्धा काही नाही आणि हा न घालता सुद्धा क्रेडिट त्याला. तसं एकच लक्षात ठेवा. आणि घरी गेल्यावर सांगा. सगळ्या बायका विचारत होत्या काय तुझे दागिने, काय तुझे दागिने. मग मी मुद्दाम सांगितलं हे माझ्या वाढदिवसाचं, हे आमच्या लग्नाच्या वाढदिवसाचं, असं मुद्दाम सांगितलं. करा ना कौतुक, एवढं देतोय तर. उगीच ढोल का पिटता आणि ताशे का पिटता. जरा सनई वाजू द्या की. माझं म्हणणं कळलं का? हां, तसं काही नाही. माझी मजा आता न देखे निरसता म्हणून आधार केला. आता माझ्या जीवनामध्ये मला काही दिसत नाही म्हणून तुझा आधार केला. याच्यातलं यश तरी तुझंच, काय कौतुक तरी तुझंच. वामनराव तुमची बायको चांगली नटून आली आहे, तुमचंच.
वामनराव तुमच्या बायकोनी स्वयंपाक चांगला केलाय, क्रेडिट तुमचंच. काय तसं इथली प्रवचनं चांगली होत आहेत, क्रेडिट तुमचंच. आम्ही ऐकायला येतोय, क्रेडिट तुमचंच. बाप्पाने ठेवली आहे, क्रेडिट बाप्पालाच. कुणाला क्रेडिट? नीट लक्षात घ्या, कोणी काही करू शकत नाही. तेही 30 वर्ष ठेवू शकत नाहीत आणि मी 30 वर्ष करू शकत नाही. आणि त्याच्या मनात आल्यानंतर अजून काही वर्ष चालू राहील. वस्तुस्थिती आहे. तुम्ही तुमच्या अंगावर ओढून घेताना तिथे बद्ध होता. त्याच्यावर सोडून द्या. जो त्याच्यावर सोडून देतो तो जीवनमुक्त आहे. तो जीवनमुक्त आहे. कोणत्याही जीवनाचं काहीही त्याच्यावर नाही. माझं बोलणं कळलं का? दुसरा एक सांगतो. कितीतरी दृष्टांत. गाडीत आपण बसलेलो असतो, बरोबर आहे ना? ड्रायव्हर गाडी चालवत असतो, बरोबर आहे? मग त्या ड्रायव्हरच्या हातून दुसऱ्या गाडीला लागतो धक्का. धक्का लागला की तो अशी गाडी उभी करतो. तो त्या मालकाची कॉलर धरत नाही. कळलं का तुम्हाला? तो म्हणतो त्याचं लायसन घ्या, गाडी चालवली आहे त्यांनी. हो, माझं बोलणं कळलं का? हां, म्हणून तुम्हाला गाडीच्या भानगडीत अडकणायचं नसेल तर कधीही गाडी चालवू नका. मी चालवत होतो, पण प्रवचन ज्या दिवशी करायला लागलो त्या दिवशीपासून गाडी चालवायची सोडून दिली. आणि चिन्मय महाराज तर लायसनच काढून दिलं नाही. म्हटलं ह्या भानगडी नको. बाकीचे 50 धक्के मारले तर हरकत नाही, तुम्ही धक्का मारला तर टायटल येईल. बाबा महाराजांच्या नातवानी बेछूट गाडी चालवली आणि एक नाही धक्का लागला तर उडवली म्हणतील. माझं बोलणं कळलं का? म्हणजे जरी धक्का लागला तरी बाबा ड्रायव्हर आहे, त्याचं लायसन आहे, अनॉथोराईज चालवत नाही, लायसन आहे, चुकून लागला असेल काय आहे तो पडताळा करून बघा. त्याच्याकरता इन्शुरन्स आहे पुन्हा. कळलं का तुम्हाला? थर्ड पार्टी, एकदम फुल इन्शुरन्स. तसं जीवनाची गाडी चालवताना इन्शुरन्स उतरावा. जे काही त्याच्यातलं काय असेल ते पांडुरंग भरून टाकेल, तुम्ही काय चिंता करू नका. काय हां, वर्षाला तेवढा हा त्याचं जे काही रेग्युलर पेमेंट आहे ते भरून टाका. तसं वर्षातून एक वारी करा. किती माणसं हुशार आहेत, बरोबर टाळ्या वाजवल्या. हा, वारी हा इन्शुरन्सचा हप्ता आहे. वारी हा काय आहे? इन्शुरन्सचा हप्ता आहे. तो हप्ता भरल्यानंतर किती का नुकसान होईना, गाडी सगळी जरी गेली तरी 1 महिन्यात दुसरी गाडी नवीन दारात, कारण इन्शुरन्स उतरलाय. तसं जीवनमुक्त माणूस म्हणजे ज्यांनी आपल्या जीवनाचा इन्शुरन्स उतरवलाय पांडुरंगाकडे, तो जीवनमुक्त. साधं सरळ पटेल असं दृष्टांत देतो. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले त्याचा व्यवहार चाललेला नसतो, त्या स्थितीत तो कोण प्रकारचा व्यवहार करतो आणि त्यानंतर काय असतं? काही नाही. आता अमोद सुना असं झाले. ज्ञानेश्वर महाराजांचं शब्दसृष्टी आणि भाषा सौंदर्य अलौकिक प्रकट झालं आहे. आता अमोद सुना असं झाले, श्रुतीशी श्रवण निघाले, अरिसे उठले लोचनासी. गुरुकृपेने जी आत्मस्थिती प्राप्त झाली ती कशी होती? आता म्हणजे चिदाकाशात तिजाकाशाचा उदय झाला आहे, अशा आमच्या या चित रूपी द्वैत उरले नाही. भोग्य आणि भोक्ता हे 2 राहिले नाहीत. सुगंधच नासिक रूप झाला, सुवासच नाकून प्रगट झालं. सुवासच नाकून प्रगट झालं. काय कल्पना आहे बघा. आता अमोद सुना असं झाले. नाकाला सुवास नाही आला, नाकाने वास घेतला नाही, नाकच सुवास झाला, कानच श्रवण झाले. काय किती सुंदर कल्पना आहे बघा. अरिसे उठले लोचनेसी, म्हणजे डोळ्यांनी आरशातलं प्रतिबिंब बघू नये, आरशाला डोळे प्राप्त झाले तुम्हाला बघायचे. आता कोणी कोणाला बघितलं? कोणी कोणाला बघितलं? आपणच आपला आनंद आपण बघतो. म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले, या ठिकाणी सुगंध नासिक रूपाने सुवास नाकून आपला भोग आपण घेत आहे.
किंवा शब्द हा श्रवण इंद्रिय होऊन त्याचा आनंद तो घेत आहे, अथवा आरसात डोळे बनवून तो आपलं रूप बघत आहे. म्हणून या ठिकाणी महाराज शिवकल्याण म्हणाले, राहिरे क्रिये करते पण तुटिले विषय विषय भान, क्रिया भोग नयोन प्रवाह असे जे. क्रिया कर्म सगळं तुटलं, आता क्रिया राहिली नाही, जीवनाचा सहज स्वभाव झाला, सहज स्वभाव झाला, क्रिया राहिली नाही. माझं बोलणं कळलं का? जिथे धास्ती असते, चुकीला अशी भीती असते, ती कृती असते. आणि जे सहज घडतं, का सहज 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 काय, जेव्हा तुम्ही पूर्वीच्या काळी सायकल शिकायचे, आता काही सायकल पुण्यातल्या गेल्या, नाही तर पुण्याची सायकल म्हणजे फेमस. अगदी 40च्या दरम्याने कॉलेजमधली मुलंसुद्धा दुटांगी धोतर नेसायचे बरं का, आणि सायकल चालवायचे. मग ते पहिल्यांदा ते हम्पिंग जम्पिंग करत 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 ते टांग टाकायचे, आणि पुढे 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 2 वर्षामध्ये पाय ठेवला आणि सहज पाय टाकला, त्याला कळलंही नाही पाय कसा पडला. कळलं का तुम्हाला? मग त्याला विचारलं, तुम्ही बॅलन्स सांभाळला का? नाही म्हटलं, काही प्रश्नच नाही, ते आपोआपच घडत जातं. कळलं का? आता बॅलन्स मी आणि सायकल एक झालो, बॅलन्स मी आणि सायकल सगळे एक झालो. आता मला काही करावं लागत नाही, पाय ठेवला दुसरीकडे बघित असलं तरी ती बॅलन्स बरोबर होते, बरोबर टांग मारतो, बरोबर तिथे बसतो, संपलं. माझं बोलणं कळलं का? हां, त्या काळी बायका नऊवारी पातळ नेसायच्या, त्यासुद्धा असा ते कशा घालून त्यासुद्धा सायकलवर लेडीज बसायच्या. काय आता त्याचा दुसरा प्रकार पंजाबी आला, म्हणजे काय, काही तसं काही फरक पडत नाही. आलं का लक्षात? प्रत्येकाला आपलेपणाची जाणीव असावी, जाणीव ठेवून वागावं, म्हणजे काही प्रश्न नाही बरं का. हे खालच्या लेवलला येऊन सांगतो. आपल्याला देवाने जे दिलंय ते कसं वापरावं, कसा त्याचा योग्य उपयोग करावा, की जेणेकरून आपल्यालाही आनंद भेटेल आणि लोकांनाही आनंद भेटेल, याची काळजी घ्यावी. सर्व रसांचा रस आपणची झाले सावकाश, म्हणून विषयाचा रस तुटून गेला. आता मुळात तोच जर रस झाला, तोच जर रस झाला, तर त्याच्या ठिकाणी विषयाचा रस राहिला नाही. महत्वाचा शब्द आला आहे ते. विषयातून जी गोडी वाटते ती विषयातून नसून निज ज्ञानाची गोडी आहे. गोडी कशाची आहे? विषय तो त्यांचा झाला नारायण. महत्वाचा भाग इथे आला की आपण विषय इंद्रियावर ठेवली, जिलेबी ठेवली, मसाले भात ठेवला, काही ठेवलं, पण तिथे ठेवल्यानंतर जी डोळे झाकून वा, म्हणजे वस्तूची प्रचिती आली का निजज्ञानाची प्रतीती गेली. मुख्य विषय पंचविध जाण, शब्द स्पर्श रूप रसगंध, पण त्याची गोडी तो परमानंद. त्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर ती विषयाची गोडी नसून निजज्ञानाची गोडी आहे. या भूमिकेवर उभं राहिल्यानंतर बाकीचे प्रश्न सगळे मिटले, सगळे मिटले, सगळे मिटले. एक लक्षात ठेवा, विषयात गोडी नाही आहे, तो विषयातून निजज्ञानाची गोडी शोधत असतो. ती मिळेल म्हणून त्याच्या मागे लागतो. कालांतराने कळतं याच्यात नाही, सोडून देतो. हे बघा, विषयातून सुद्धा निजज्ञानाची जी गोडी आहे त्या गोडीच्या शोधात आहे तो. कुठे मिळेल, कुठे मिळेल, कुठे मिळेल, कुठे मिळेल, नीट लक्षात घ्या. हे इतकं सोपं नाही आहे. काय विषय विषया करतायत का सुख मिळण्याकरताय? चला उदाहरण देतो. एका माणसाला साखर खायची अतिशय आवड होती. मी माझ्या डोळ्याने बघितलं, एका कपाला 5 चमचे साखर. आमच्या वारीच्या रस्त्याने हेच असतं भानगड. ते आचारी बिचारी आहेत ना, एवढा एवढा कप घेतात आणि मुठभर साखर टाकतात. मी म्हटलं फुकटची मिळतोय म्हणून मरशील ना. अरे किती घालायची? माझं बोलणं कळलं का? ऐकलं नाही. झाला डायबिटीस. डॉक्टर म्हणले तुम्हाला आता 450-500 आहे, एक जाणं गेला ना तर मराल. मग ज्या साखरेकडे बघून खावीशी वाटत होती त्या साखरेबद्दल आपोआपच अनास्था निर्माण.
अजिबात माझ्या पुढे साखर आणू नकोस. हे म्हणले अहो जरा घ्या की थोडंसं, अर्ध्याच. अजिबात नाही. कुंकू शिल्लक ठेवायचं का मारायचं आहे? म्हणजे ज्या विषयाकडे बघून आनंद वाटत होता तो विषय बाजूला सारला. कारण कळलं की आता साखरेत गोडी नाही, साखरेत मरण आहे. म्हणजे साखरे करता साखर घेतली का साखरेतून निजज्ञानाची प्रतीती. म्हणून जी गोडी प्राप्त होते ती गोडी विषयाची नसून निजज्ञानाचीच गोडी आहे. निजज्ञानाचीच गोडी आहे, विषयाची गोडी नाहीच. निळोबारायांनी ओव्या लिहिल्यात, त्यांनी वर्णन केले. नव्हे काम तो भोग रतिसुखाचा, निजानंद तो ओपिला अंतरीचा. हे खालच्या थरावर येऊन तुम्ही बोलताय, पण तो आनंद कशाचा आहे? म्हणून बघा, जेव्हा योग्य तऱ्हेने त्या कामाचा उपयोग केला जातो आणि त्या कामाच्या माध्यमातून पुढची पिढी जन्माला येते, त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. मुलाचा जन्म हा विषयाचाच परिणाम आहे ना? कशाचा आहे? कशाचा परिणाम आहे? पण योग्य मार्गाने असल्या कारणाने ते विषय विषयाकरता नसून ती पुढची पिढी जन्माला आली. मग आता मला सांगा, ज्याच्यातून पुढचीच पिढी जन्माला आली ते वाईट कसं असू शकेल? वाईट तेव्हा होतं जे अयोग्य मार्गाने असेल तर वाईट आहे. म्हणून या ठिकाणी जी गोडी आहे ती गोडी कशाची आहे? वस्तूतून काय बघता? आपापली गोडी. आणि असं जेव्हा निजज्ञानाच्या गोडीवर येऊन थांबतो तेव्हा त्याला जीवनमुक्त म्हणतात. सर्व अमोदाचा ठेवा म्हणून विषयाचा रस तुटून गेला. वा. सर्व अमोदाचा ठेवा नासिकेची विनटली अवघा. नासिक अमोद घ्यावा हे उरले नाही. निराळा आता नाकच सुवास झाल्या कारणाने नाकानी दुसरं फूल घ्यावं नाकावर असं वाटलंच नाही. तसं संपूर्ण आयुष्य हा प्रभुप्रेमाचा प्रसाद आहे हे एकदा कळल्यानंतर निराळ्या वस्तूमध्ये अडकण्याची गरजच नाही. लक्षात घ्या, फार सुंदर विषय आहे. नीट समजलं तर आनंद आहे. दादा महाराजांचा हा हातखंडा विषय. सद्गुरू महाराज या तत्त्वज्ञानाच्या भूमिकेवर उभे असून मोठं सगळ्या वस्तूतून कौतुक बघायचे बरं का. सगळ्या वस्तूतून सगळा आनंद भोगायचे. पुष्कळ सांगण्यासारखं असो. म्हणून अमोद सुनाच झाले आता घेणे देणेचे राहिले. किंबहुना सर्व अमोदची घडले आपणची सोय. अथवा अवग्रहण केले निवीण अमोदची अमोदाचे घ्राण तो अमोद जाण आपणची झाले. एवं अमोदीचे जरी आपण तरी अभिलाषेची तुटला जाण. आता सगळं तोच झाला. नाकच फूल झाल्या कारणाने सुवासा करता निराळ फूल घेण्याची अवस्था संपली. विषय तो त्यांचा झाला नारायण. अभिन्नाया सेवा चित्तमियाची भरिले जे धवा. मग माझा प्रसाद जाण ते धवा. ते तर सकळ दुःखधामे भुंजी जेते मृत्यू जन्मे ती दुर्गमेची सुगमे होतीच. तुम्ही जसं डेकोरेशनचे फोटो काढता की नाही, मग त्यांनी हा ठरवलं की हा फॉर्म्युला करायचा. आता थोडंसं कमी जास्ती, कळलं का? थोडंसं कमी जास्ती हा फॉर्म्युला केला म्हणजे भाकरी तोडता येते. काय असं केलं म्हणजे हात असा वळला पाहिजे, एकदम असा नाही. कळलं का तुम्हाला? हो. चमचा असा पकडून काही काही माणसं चमचा असं घेऊन असं करतात. ते इतकं विचित्र दिसतं. आता तुम्हाला चमच्याने खाता येत नाही तर कसं काय म्हणावं? मी डोळ्याने मग त्यांना सांगावं लागतं. ते काय होतं काय काय मला चुकून ते अंगावरच पडतं. ते असं घेतं. आता काय ते काय हात उरपडून का रुपायचं आहे होय? अलग लक्षात. त्याच्या होता असेल शिकवण चमचा बघून असं घ्यावं. ते असं घेऊन मी काय सांगतोय, मी कोणाला कमी जास्ती सांगत नाही. जी गोष्ट ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होली तर त्याचा आनंद नाही तर ते विचित्र दिसतं. खाताना सुद्धा विचित्र दिसतं. म्हणून तुम्हाला माहिती आहे का, मोठ्या मोठ्या लोकांमध्ये जे मोठ्या मिटिंग अटेंड करतात की नाही, तिथे पहिल्यांदा अशा लोकांमध्ये वावरायची शिकवण देतात. काय आता तर काही राहिलंच नाही. हातात घेऊन जेवायची पाळी आली.
त्या बुफेला ते हातात घेताना मला ते भिकारी वाटतात हे सगळे हातात अटॅक. अहो आम्हाला वाढावं, आम्हाला वाढावं, आम्हाला वाढावं. संपतंय की काय, घुसतोय मध्ये. दुसरा काय अर्थ आहे त्याच्यात काय. हां कसं मग ते मुलीला शिकवायचं पाठ, त्याच्या मागे पाठ, पुढे ताटाला पाठ. मग पहिल्यांदा रांगोळी घालायला शिकवायची. मग बाई हां पहिल्यांदा मीठ सेंटरला वाढ, लिंबू इथे वाढ, डावी बाजू ही चटणी कोशिंबीरची असते, हां मग इथे भाजी, इथे उसळ, हां मग इथे खीर, अशा सगळ्या वाट्या कशा मांडायच्या. मग पहिल्यांदा भात गार होऊ नये म्हणून थोडा वाढावा, मग वरण वाढावं, मग तूप वाढावं, एकदम बचक. मला अजून पुण्याची एक सिस्टीम कळली नाही. मी ज्या ज्या ठिकाणी घरी गेलो ना हाताने बायका वाढतात. मी म्हटलं आणि असं असं करायचं आणि पुन्हा वाढायचं. अरे काही पद्धत आहे की नाही तर तो ताट धरायचा आणि हाताने सारायचा. अरे काय काय ते ते भातवाडी कशा करताय, त्यांनी वाढा ना. याच्याकरता शिक्षण असतं. मग त्या मुलीला शिकवायचं मीठ कुठे वाढ, अमकं कुठे वाढ, तमकं कुठे वाढ, तमकं कुठे वाढ. पहिल्यांदा भात एवढाच वाढ, लहान मूद. माणसांना वाटतं एवढंच वाढणार आहेत का, अक्कल नाही त्याला. तो म्हणतो तू म्हणणार पंक्तीत मागू नका पण एवढा मला ती एका घातातच. येड्या गप्प बस रे, ते पाणी फिरवण्याकरताय. आता 100 माणसं जेवलीत, पहिल्यात तुझं सुरुवात केली, शेवटपर्यंत तुझं भात गार होणार नाही का. बघ पार्वती पदे हर हर महादेव म्हटल्यानंतर मग सुरू होईल भात. घ्या 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 घ्या. काय वा बघा प्रवचन चांगलं चाललंय. मी न वाढता सुद्धा त्यांना वाढल्यासारखं वाटतं. आणखीन काय पाहिजे. काय हां मग ते सगळं हां मग पहिल्यांदा मग मसाले भात बरं का, म्हणजे हां आणि मग पक्वान्न वाढायला सुरुवात करायची. आणि नको नको म्हटलं तर, कारण पूर्वीची माणसं खाणारी हो, ते नको नको असं म्हणायचे म्हणजे मधून टाकायचं. अलग अलग बुफेचं म्हटल्यानंतर चौथ्यांदा गेला तिकडे. अरे काय भानगड ही, काय काय काय. अरे जेवायला बोलताना चौथ्यांदा गेला आणि पाचव्यांदा गेला काय. माझं बोलणं कळलं का. मग त्याच्यावर कसं वाटावं, मग ताकभात वाढावा, व्यवस्थित वाढावं. आलं का लक्षात. हां मग हात धुवायच्या ठिकाणी नीट ठेवावं. मोठी माणसं असेल तर टावेल घेऊन माणूस उभा करावा, साबण द्यावा, हातावर पाणी घालावं, मग विडा द्यावा. हां निघताना पान सुपारी द्यावी. आपल्याला समाधान वाटलं ना, आपल्याला जेवणाचा आनंद मिळाला ना, अशीच कृपा असू द्यावी असं म्हणावं. काय कसं काय आवडलं का जेवण. आमची माघारीण लई चांगली करती. बरोबर आहे, तुझ्यावरून कळलंच ते. असं वाढण्याच्या सुद्धा पद्धती आहेत. काय आता काट्या चमच्याने जेवण्यास सुद्धा पद्धती. आता माणसांना तुम्हाला शिकवतो मी. चला आज शेवटचा दिवस आहे. हे पाणी देताना सुद्धा ना कसेही हात असतात आणि जिथून आपण तोंड लावतो ना तिथेच धरून देतात. तसं द्यायचा नसतो. ग्लास खाली धरायचा म्हणजे तो वर पकडतो. आता उद्या घरी जाऊन आजपासून सुरुवात करा तशी द्यायला. नाही तर ग्लास देताना असं इथे असं काहीतरी करायचं, असं 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 ते ग्लास द्यायचं. घाण सगळी. असा खाली धरावा म्हणजे घेणारा वर पकडून धरतो. नाही तर काय, तुम्ही वर पकडली तो खाली पकडतो आणि तुमचे हाताचे ठसे उमटलेले त्याच्या तोंडात जातात. घाण. पाणी सुद्धा कसं द्यावं अहो ह्याच्या प्रत्येक पद्धत आहे. मोठ्या मोठ्या लोकांमध्ये आम्ही महाराज साहेबांच्याकडे, निंबाळकरांचे दादा महाराज गुरु तेव्हा तिथे पंगत होती. हे असे 5-25 प्रकार आणि मध्ये एक की नाही वाटी ठेवली होती पांढऱ्या पाण्याची. बरं का, आमचा चोपदार होता त्यावेळेला. ते काय आपलं साधं भोळं, त्याला काही कळलं नाही. ते काय होतं म्हणजे
आता आपण बासुंदी फुरका मारतो की नाही, आणि त्याच्यानंतर पुन्हा बटाट्याच्या भाजीत हात घालतो किंवा कालवणात हात घालतो. मग ते तेलकटाचा हात पुन्हा बासुंदीत घातला की बासुंदीवर तवंग येतो. तेव्हा तेलकटाचा हात बासुंदीत घालण्यापूर्वी त्या पाण्यामध्ये, गुलाब पाण्यामध्ये धुवायचा असतो आणि मग बासुंदीत हात घालायचा असतो. अशी करा पंगत कधीतरी. त्याग्रस्तांनी काय केलं अशोकराव, तो पहिल्यांदा तेच संपून टाकलं. ते म्हटलं आणा पांढरं काय होतं ते. सांगायचं त्याला. मग शेजारचा म्हणला घडो असं कुठे जेवण असतं का म्हटलं, प्रत्येक वेळेला हात धुवायचा का एकदाच धुवायचा? हा, प्रत्येक वेळेला ही कुणी भानगड टाकली, हे आपल्याला जमायचं नाही. म्हटलं जाऊ दे, तिखट गेलं बासून तरी काय, शेवटी पोटात एकच व्हायचंय का नाही? बरोबर आहे. असं बोलणं कळलं का? म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक स्टँडर्ड आहे. हां, जेवतं तर हे बघा, मोठ्या लोकांच्या पंक्तीत एक स्टँडर्ड आहे, जेवायला जायचं पण जेवायचं नाही. म्हणजे तुम्ही जेंटलमन केव्हा म्हणतो नको, नो थँक्यू 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 थँक्यू, तेच नो नो थँक्यू. मग ते काट्याने बरोबर करून काही काही टायमाला ते कापता येत नाही, ते असं तंकडून मारतं. अवघड आहे हो. माझं शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झाल्या कारणाने हे काट्या चमच्याने जेवायची सुद्धा लहानपणापासून सवय आहे. त्यामुळे ते काय एक गमती पण ऐकून घ्या, हा सुद्धा अमृत अनुभव आहे. नाही तर बटाटा वर उडतो आणि अंगावर बरोबर पडतो. कशा करता सांगितलं, प्रत्येक गोष्टीमध्ये सौंदर्य आहे. माझं बोलणं कळलं का? वाढावं कसं, जेवावं कसं, पचाक पचाक पचाक. अहो, हे सगळे अनुभव घेतलेले आहेत मी. मला सांगावं लागतं जरा हळू 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 हळू. हां, मोठ्या लोक बघा ते जेवताना म्हणजे बिलकुल तोंड सुद्धा हलवायचं नाही, कारण जेवायचंच नाही तर हलवायचं कशाला. असा आहे अमृतानुभव. तेव्हा पंचपक्वान्नाची पंगत झालेली आहे. हात धुवायला तुम्हाला गुलाब पाणी दिलंय, आता आणखीन काय देऊ? पुंडली गौरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञान. मन मंदिरा गजर भक्तीचा.